बातमीने करूया. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडालेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B विजाची फी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. आता H1B विजाची फी ही $1,00,000 अमेरिकन डॉलर्स इतकी केलेली आहे, जी यापूर्वी $1,000 इतकी होती. नव्याने H1B विजाची फी 88,000 रुपयांवरून थेट 88 लाखांवरती गेलेली आहे. या पार्श्वभूमीवरती मायक्रोसॉफ्ट कंपनीने विदेशातील कर्मचाऱ्यांना, प्रामुख्याने भारतीय कर्मचाऱ्यांना 24 तासाच्या आत अमेरिकेत परत बोलवलंय. तर फायनान्स, IT सह बड्या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना तातडीने अमेरिकेत परत येण्याचे आदेश दिले. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर रवी गोडसे थेट अमेरिकेतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी सर, खरं तर धक्कादायक असा हा निर्णय अमेरिकेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून म्हणावा लागेल. तुम्ही या परिस्थितीकडे कसं बघताय? हे बघा, पहिली मला खूप सहानुभूती आहे, कारण मी स्वतः H1B मध्ये गेलो, माझी बायको होती, आम्ही एकदम वेगळ्या. तर आधी आपण ना, मी पटकन एक आपल्या विद्यार्थ्यांना सल्ला देतो की अमेरिकेत या तुम्ही, फार मजा असते हो इकडे, एकदम वेगळंच लाईफ असतं. आणि इथे काय जे बघायला मिळतं ना, जे शिकायला मिळतं ते दुसरीकडे कुठे मिळत नाही. पण मी आपल्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की आई वडिलांचं रिटायरमेंट गहाण टाकून नका येऊ इकडे कुठलं तरी MS करायला. तुम्ही तुमचं शिक्षण संपलं की 1-2 वर्ष नोकरी करा आणि ते जे पैसे मिळतील त्याच्यातून इथे MS करा. पूर्वी लोकांचं कसं व्हायचं, MS केलं, MS केल्यानंतर H1B मिळाला, अमेरिकन स्वप्न पूर्ण झालं, नोकरी लागली, मग पुढे ग्रीन कार्ड, सिटीजनशिप, त्याच्यातून जे पैसे मिळतात त्याच्यातून हे शिक्षणाचे पैसे वसूल होतात. पण आता डोनाल्ड ट्रम्पवर रागवण्याच्या आधी की काय बाबा त्यांनी H1B केलं, आपण अगदी प्रामाणिकपणे याचा विचार करूया, अमेरिकन लोकांच्या दृष्टीने विचार करूया. डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणतात की त्यांना H1B खूप आवडतो आणि त्यांना खूप टॅलेंटेड लोक मिळालेत. त्यांच्या ओळखीची एक बाई आहे, तिचं नाव आहे मेलानिया ट्रम्प. ती मॉडेलिंग करायची, ती पण H1B वर होती. डोनाल्ड ट्रम्पच्या विजयाचे जे शिल्पकार होते एलॉन मस्क, ते पण म्हणतात H1B होता म्हणून माझ्यासारखा टॅलेंटेड मनुष्य इकडे येऊन जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य म्हणून शकला. त्याच्यामुळे अमेरिकेला टॅलेंटेड लोक हवेच आहेत. पण H1Bचं कसं असतं ना, कधी कधी आपण काय करतो, आपणच लफडी करून ठेवतो. म्हणजे आता उबर ऍप आहे, मी आता साऊथ कोरियामध्ये आलोय, सेऊलमध्ये, त्याच्या आधी तैवानमध्ये होतो, सिंगापूर. ते उबर ऍप किती सोपं असतं, तुम्ही बोलवला, आला तो गेला, विषय संपला सगळ्या ऍपमध्ये. मी परवा पुण्यात आलो होतो, पाऊस पडत होता, ऐन वेळा उबर आला, मग त्याने कॅन्सल केली, मग तोच ज्याने कॅन्सल केली तो मला वेगळ्या पैशामध्ये नेत होता. म्हणजे आपण असा गोपाळकाला करून टाकतो या सगळ्या गोष्टींचा. तर त्याच्यामुळे बाकीच्या अमेरिकनना दोष द्यायच्या आधी आपण काय खोटी सर्टिफिकेट आणलेत का, आपण काय लफडी केलेत का. आणि H1B विजाचा अर्थ काय असतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. H1B विजाचा अर्थ असा आहे की कुठलाही क्वालिफाईड अमेरिकन, म्हणजे त्याच्यात ग्रीन कार्ड होल्डर पण आले, नुसतंच असं नाही की हा जॉब तो करू शकत नाही, असं काहीच नाही जो अमेरिकन जॉब करू शकत नाही, पण तो अवेलेबल नाहीये तो जॉब करायला. मग सोपी आयडिया आहे ना, तुम्हाला H1B हायर करायचे ना, तुम्ही म्हणाल मी पगार फक्त $2 देणार, मग कोण अमेरिकन येणार आहे काम करायला. मग सरकारने त्याच्यावर पण नियम लावलेत की कमीत कमी एवढा पगार पाहिजे, आणि तो पगार पण खूप असतो. मग कंपन्यांना ते दाखवायला लागतं की एवढा एवढा आम्ही पगार देतोय, आणि हा पगार अवेलेबल असताना सुद्धा कुठलाही अमेरिकन हा काम करायला तयार नाहीये, मग आम्ही ते H1B घेतो. आता समजा नेपाळी स्टुडंट आले भारतामध्ये शिकायला, आणि एखाद्या कंपनीने 1,000 इंडियन लोकांना नोकरीवरून काढून टाकलं, आणि ज्या दिवशी नोकरीवरून काढून टाकलं त्याच दिवशी 1,000 नेपाळी स्टुडंटच्या H1B विजा करता, वर्क व्हिसा करता भारत सरकारकडे अप्लाय केला की आम्हाला या वर्कर्सची जरुरी आहे. मग भारतीय नागरिकांना काय वाटेल. आता या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आता मेटा म्हणजे फेसबुक सुद्धा कोर्टात अडकलंय त्याच्यावरून, की ते काय करतात, ते 8, 9, 10 हजार अमेरिकनना काढून टाकतात, आणि ज्या दिवशी काढून टाकतात त्याच दिवशी ते फॉरेन वर्कर्ससाठी अप्लाय करतात. मग हे कसं, याचा ताळमेळ कसा, आणि एवढा त्याच्यात फ्रॉड केलाय ना. आणि 2 प्रकाराने फ्रॉड होतो. एका प्रकाराचा फ्रॉड कसा असतो, अमेरिकन म्हणजे कोण, म्हणजे माझ्या मुलांसारखे इथे जन्मलेले, किंवा नॅचरलाइज सिटीजन माझ्यासारखे, किंवा ग्रीन कार्ड होल्डर. पूर्वी H1B वरून ग्रीन कार्ड व्हायचे, आता काय करतात माहितीये, आता हे जे पूर्वी आले होते 15-20 वर्षापूर्वी, आई बाबा ठीक आहेत, ते काही जॉब मार्केटमध्ये नाही आहेत, भाऊ काय, बहीण काय, भाऊजय काय, या सगळ्या लोकांचं फॅमिली बेस्ड ग्रीन कार्ड त्यांनी करून ठेवलंय.
म्हणजे त्यांना असं काही स्पेसिफिक टॅलेंट नव्हतं अमेरिकेमध्ये यायला. एवढ्या लोकांचं इमिग्रेशन करून ठेवल्यामुळे हे सगळे लोक ग्रीन कार्ड होल्डर पण त्या मार्केटमध्ये आहेत. म्हणजे कुठली अपॉर्च्युनिटी असली ना, संधी असली ना, सोन्यासारखी आपल्या स्टुडंट करता, आपण स्वतःच त्याची माती करतो, कारण आपण लोकच एवढे आहोत. आणि आपण एकदा तिकडे घुसलो ना, की काय लफडी करू काय सांगता येत नाही. आता H1 जा कोणी खरा टॅलेंटेड असेल ना, त्याला काही घाबरण्याचं कारण नाही. ती अमेरिकन कंपनी म्हणेल की 1 लाखाची फी आहे ना, आम्ही भरतो आणि आम्ही तुझ्याकरता मिळवतो. पण त्याच्याकरता हा पण विचार करायला पाहिजे ना, की बाबा, की याच्यामध्ये आपण काय फ्रॉड करत नाही ना. ते कधी कधी काय करतात, असं ऍप्लिकेशन दाखवायला लागतं की कोणी अमेरिकन सिटीजनने किंवा ग्रीन कार्ड होल्डरने अप्लायच नाही केलेलं. मग ते कुठले तरी फेक डिग्रीज घेऊन कुठून हैदराबाद मधून वगैरे तेलंगणातून प्रिंट करून आणतात आणि 15-15 हजार ते फेक ऍप्लिकेशनने सगळं मार्केट फ्लड करतात. तो H1 जॉब मिळवतात आणि तो जॉब घेऊन तो जॉब करणारा स्टुडंट आहे, त्याला जे पैसे द्यायचे आहेत त्याचे अर्धे ते काढून घेतात. म्हणजे अक्षरशः वेठीचे कामगार असतात ना, किंवा आपले जे लोक साऊथ आफ्रिकेला जायचे, तसं पकडून आपल्या तरुणांना घेऊन येतात. म्हणजे ते गुलामगिरीचाच एक प्रकार आहे. त्याच्यामुळे याच्यावर सगळ्यावर क्रॅकडाऊन व्हायला पाहिजे. आता ट्रम्पच्या कॅबिनेट मधले काही लोक फारच आत्यंतिक आहेत याच्याबद्दल. ट्रम्प स्वतः एकदम मधले येतो, ते कुठल्याही परिस्थितीत आत्यंतिक नाहीये. आता आपलं इंडियाचं ट्रेड डील झालंय ना, चालू होत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इंडियावर थोडं प्रेशर येईल ना, हा H1B चा प्रॉब्लेम येत असेल तर. आणि परत ते कॉल सेंटरवर वगैरे पण बोलतायत. त्याच्यामुळे हा कदाचित थोडं प्रेशर टॅक्टिक असेल. आणि दुसरं म्हणजे कदाचित इमिग्रेशन कोर्टमध्ये चॅलेंज होईल. त्याला नोटीस पिरियड लागतो. त्याच्यामुळे त्याचं ऍप्लिकेशन व्हायला अजून 1 साल लागेल. 1 साल होईपर्यंत मध्ये मिड टर्म इलेक्शन येतील. मिड टर्म इलेक्शन झाल्यावर कदाचित काहीतरी वेगळं होईल. त्याच्यामुळे अजून तुम्ही असं काही हिंमत हारून जायचं काही कारण नाहीये. पण सध्या तुम्ही इथे असाल अमेरिकेमध्ये आणि व्हिसा स्टॅटस तुमचं थोडं असं डगमगतं असेल, तर कंपन्या सांगतात ते बरोबर आहे, उगाचच्या उगाच तुम्ही ट्रॅव्हल करू नका आता. रवी सर, आणि इथून पुढे आता कसं आहे की फी जी आधी 88,000 होती ती थेट 88 लाखांवरती गेलेली आहे. त्यामुळे भारतीयांनी काय काळजी घ्यावी ते कसं सांगाल? भारतीयांनी म्हणजे ही फी भारतीयांनी भरायचीच नाहीये. ही फी कंपनीने भरायची आहे. मग आता ती कंपनी म्हणते ना, की हा एकमेव अद्वितीय कॅन्डिडेट आहे, याच्यासारखा दुसरा नाहीच, मला कुठला अमेरिकन अवेलेबल नाही. ठीक आहे, मग एवढं तुम्हाला वाटतंय, तर मग तुम्ही भरा ना 100,000 आणि ते भरतील. मेटा भरतील 100,000. मेटा बिटा सारख्या कंपनी करता चांगला मनुष्य असेल, त्यांच्याकरता 100,000 वन टाइम फी एकदम कमी आहे. पण काय होतं माहितीये का, आपल्याकडे काय करतात लोक, एका कंपनीतून H1B करतात, दुसरीकडून ग्रीन कार्ड करता अप्लाय करतात. आपले तरुण म्हणजे आपले, मी पण तसाच होतो. आपले तरुण म्हणजे असे फुलपाखरासारखे असतात, म्हणजे तितलियों की तरह उडते फिरते हैं, लफ्ज कागज पर बैठते नाही. त्याच्यामुळे इकडे तिकडे ते फिरतच असतात. आता चायनीज तरुण असतात ना, त्यांनी एक कंपनी पकडली की ते पु ल देशपांडेच्या त्याच्या पोस्टाचा स्टॅम्प लावला तसे ते चिकटतात एका कंपनीमध्ये. भारतीय तरुण थोडे फिरत असतात. त्याच्यामुळे भारतीय तरुणांवर तो थोडं बंधन पडेल. आता हे पैसे काही भारतीय तरुणांना नाही द्यायचे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काळजी करायचं काही कारण नाहीये. बरं, आणि आणि होईल त्याच्यामधून काहीतरी. हा, बरं, आता ज्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी अगदी 24 तासामध्ये भारतीय जे एम्प्लॉईज असतील त्यांना परत बोलवलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच सगळी धांदल उडते असं म्हणता येईल का यामध्ये? आणि धांदल उडते काय माहितीये का, बरेच वर्ष चालला होता फ्रॉड. आता मी अमेरिकन सरकार करता काम करतो, सरकार बरोबर ग्रीन कार्ड एक्झाम करतो. तर एक कुठला तरी इंडियातला मनुष्य आला होता मॅनेजमेंट शिकवायला. त्याला इंग्रजीच बोलता येत नव्हतं. त्याची सगळी सर्टिफिकेट, म्हणजे त्याला इंग्रजीच बोलता येत नाही, तर तो अमेरिकेमध्ये मॅनेजमेंटचा प्रोफेसर कसा होणार? म्हणजे आपण पण थोडा, महात्मा गांधी काय म्हणायचे, की तुम्ही रस्त्यावरून चाललाय कुठेतरी युरोपमध्ये आणि समोरचा मनुष्य तुमच्याकडे अशा तऱ्हेने बघतोय की तुम्ही आता रस्त्यावर पान खाऊन थुंकणार आहात, तर त्या गोऱ्या माणसावर ओरडायच्या आधी तुमचे 100 भाऊबंद जे थुंकतायत रस्त्यावर, त्यांना तुम्ही शिकवा, असं महात्मा गांधी म्हणायचे. तसं आपण करायला पाहिजे ना, की हे जो काही फ्रॉड आहे, तो आपण फ्रॉड बंद केला, किंवा फ्रॉड्युलंट सर्टिफिकेट हे कुठले कोणाकडे रेफर रेफर केले, हा हे मेरे पहचान काय वगैरे, असं नाही चालत इथे. पहचान काय असं नाही चालत, तुम्ही त्याच्याबरोबर काम केलेलं असायला पाहिजे. तर ही आपल्याला एक सुवर्ण संधी आहे दोन्ही यांच्याकडून, की भारत सरकारने पण बघायला पाहिजे, की आता आपल्या लोकांना बेड्या घालून पाठवलं होतं ना, आपल्याला किती वाईट वाटलं होतं. अरे पण त्या बेड्या घालून जे ज्या लोकांना पाठवलं होतं,
तिथे डनकीने जातात, त्याचे एजंट अजून बिलबोर्ड राहून ऍडव्हर्टाईज करतायत. त्यांना बेड्या कधी पडणार? म्हणजे आपल्या साईडने पण काम व्हायला पाहिजे ना थोडं. विद्यार्थ्यांनी काही वेगळं करू नका. तुम्ही टॅलेंटेड असाल तर तुम्हाला नक्की अमेरिकेला टॅलेंट कुठल्याही परिस्थितीत हवंय. आणि हे सगळं मला वाटतं आता थोडं प्रेशर टॅक्टिक आहे. अजून 1-2 महिन्यामध्ये सेटल होईल. तुम्ही आता गडबडून जाऊ नका. ट्रॅव्हल प्लॅन असतील आणि व्हिसा डगमगत असेल तर उगाच आता अमेरिका सोडू नका. सध्या अमेरिकेमध्येच राहा. रवी सर, जसं तुम्ही म्हणालात की प्रेशर टॅक्टिक्स असू शकतं, आता ट्रेड डील संदर्भात जी काही चर्चा होईल किंवा त्या गोष्टी जशा पुढे जातील या संदर्भात कनेक्शन असेल का, त्याकडे तुम्ही कसं बघताय? ऑफकोर्स कनेक्शन आहे. म्हणजे जसं इंडियाच्या दृष्टीने प्रेशर टॅक्टिक आलं की ते डायरेक्ट जाऊन चीनमध्ये शी जिनपिंग शी बरोबरच हे केला हँडशेक आणि पुतीन बरोबर. तर तसं भारताने प्रेशर टॅक्टिक टाकलंय, तसं अमेरिका पण प्रेशर टॅक्टिक टाकणार की बाबा H1B वर किंवा हे जे कॉल सेंटर्स आहेत त्याच्यावर त्यांनी फी किंवा जीएसटी सारखं लावलं तर मग त्या कंपन्यांचं प्रॉफिट कमी होईल. मग भारतातल्या जॉबचं काय होणार? म्हणून मी भारतातल्या तरुणांना नेहमी म्हणतो की हे जे, आणि बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे हो, पण हे जे जॉब्स असतात ना, हे सगळे दुसऱ्यांच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही स्वतःचे धंदे काढा, तुम्ही स्वतः काहीतरी करा. तर असं मी नेहमी या स्टुडंटना सांगेन. पण तुम्ही अमेरिकेला शिक्षणाला यायला जरूर या, पण इंडियामध्ये थोडं काम करा. आईबाबांवर अजून भार टाकू नका आता. बरं, डॉक्टर रवी गोडसेजी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सविस्तर बातचीत केली त्या संदर्भात. तुम्हाला आता सेऊल दाखवतो. हां, जरा मी बोला सेऊलला सर. आलोय. हां, आपल्या द्रक्षकांना जरा हान रिव्हरवर आहे, तर हान रिव्हर दाखवतो थोडी. हा ठीक आहे. बरं. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला मग. हा, थँक्यू. धन्यवाद सर. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाची फी मोठ्या प्रमाणात वाढवली आणि आता H1B व्हिसाची फी ही $1,00,000 अमेरिकन डॉलर्स इतकी केलेली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्कीच चिंतेची बाब आहे. याचं कारण असं आहे की H1B व्हिसा जे साधारणतः 80-85 हजार ऑफर केले जातात, त्यापैकी 70% व्हिसा हे एकट्या भारतीयांना मिळतात. त्याच्या खालोखाल चायनाचा नंबर येतो, पण चायनाचं पर्सेंटेज अत्यंत कमी आहे. ते जेमतेम 12 ते 13% पर्सेंटेज आहे. यामुळे भारतामध्ये या संदर्भामध्ये प्रचंड जास्त रोष ओढवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. विशेष करून अमेरिकेमधल्या ज्या आयटी कंपन्या आहेत त्यांना, त्या भारतीयांना जास्तीत जास्त प्रेफर करत असतात. आणि आतापर्यंत साधारणतः त्यासाठी जी फीज होती, जी स्पॉन्सरिंग कंपन्यांना भरावी लागायची H1B व्हिसासाठी, ही हार्डली $1,000 पर्यंत होती, जी वाढून आता $88,000 पर्यंत घेऊन जाण्यात आलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या आयटी कंपन्यांवरती देखील प्रचंड दबाव येणार आहे आणि भारतीयांकडनं देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे जाण्याचा जो एक आपल्याकडे प्रचंड उत्साह असतो तो देखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.